महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात भोंदूबाबांचा, मराठी माणसाच्या श्रद्धेचा, भावनेचा बाजार मांडणाऱ्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाला. 13 भोंदूबाबांवर गुन्हा दाखल झालाय. लातूरमध्ये तर आणखी धक्कादायक प्रकार समोर आलाय. भोळ्या बाबड्या वारकऱ्यांच्या भक्तीचा बाजार भरून त्यांना कोट्यावधी रुपयांना लुबाडण्याचा हा प्रकार आहे. लातूरच्या जवळ खंडापूरच्या शिवारात 21 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या काळात भव्य असा वारकरी संप्रदायाचा महाकुंभ म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. या सप्ताहाचं कव्हरेज देखील मी केलं होतं. या सप्ताहात गोरगरीब कष्टकरी आणि भाबड्या जनतेने आपल्या श्रद्धेपोटी कुणी स्वतःचा रोजगार मोडून तर कुणी उपाशीपोटी खिशाला खार लावून देणगी दिली. कोट्यावधींची देणगी जमली. पण या देणगीचं पुढं काय झालं? आज सप्ताहाचे मुख्य आयोजक मानले जाणारे कथित महाराज कोट्यावधी रुपये घेऊन गायब झाल्याचा आणि हातात पिस्तूल घेऊन धमक्या देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हिंदूंच्या भावनेला, भक्तीला हिंदू महाराजांनी चुना लावल्याचा हा प्रकार आहे. धर्माच्या नावाखाली चाललेला हा भक्तीचा बाजार आणि कोट्यावधी रुपयांची झालेली लूट याचाच आपण पुराव्यासह उलगडा करणार आहोत. लातूरमध्ये खरंच संतांच्या पादुका आल्या होत्या की त्या बनावट पादुका होत्या? पिस्तुल्या महाराज कोण आहे? छोटे कदम माऊलींच्या पत्रकार परिषदेतला गोंधळ काय सांगतो? या सगळ्या प्रश्नाची उकल करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी. सुरुवातीलाच आपण हा नेमका प्रकार काय ते जरा समजून घेऊ. लातूरमध्ये नेमकं काय घडलं? लातूरमध्ये अगदी 2 महिन्यांपूर्वी लाखोंच्या गर्दीत भव्य असा वारकरी महाकुंभ पार पडला. गर्दी जमवण्यासाठी लातूरकरांना आणि मराठवाड्यातून आलेल्या लाखो भाविकांना काय सांगण्यात आलं होतं तर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्यासह 7 संतांच्या मूळ पादुका या सप्ताहासाठी लातूरला आणल्या जाणार आहेत. हेच ऐकून लाखो भाविकांनी दर्शन घेतलं आणि भरभरून दान दिलं. पण सत्य काय आहे? आळंदी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी हा दावा खोडून काढला. त्याने अधिकृतपणे सांगितलं की श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील चल पादुका या फक्त आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर इथेच जातात. तसंच श्री क्षेत्र आळंदीत नगर प्रदक्षिणेसाठी जातात. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमासाठी या चल पादुका संस्थान कोणालाही देत नाही. म्हणजेच लातूरला ज्या पादुका आल्या होत्या त्या मूळ चल पादुका नव्हत्याच. पत्रकार राजू पाटील यांनी या पादुका खऱ्या ओरिजिनल नसल्याचा पर्दाफाश केला होता. पण त्यावेळी त्यांना भोंदू समर्थकांनी शिव्या घातल्या, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि कार्यालय जाळण्याची भाषा केली. पण आता मात्र राजू पाटलांचं ऐकलं असतं तर लातूरकरांचं भलं झालं असतं असं म्हणायची वेळ आली. आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी एक नाव आलंय, ते म्हणजे पिस्तुल्या महाराज. कोण आहे हा पिस्तुल्या महाराज? आता आपण या कथेतील मुख्य पात्राकडे वळूया. किशोर महाराज शिवणीकर यांना आता लोक पिस्तुल्या महाराज म्हणूनही ओळखू लागलेत. अंगावर वारकऱ्याचा पांढरा अंगरखा, कमरेला धोतर, कपाळावर गंध आणि हातात पिस्तूल घेतलेल्या या महाराजांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पत्रकारांनी त्यांना या पिस्तुलावर विचारलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत बाळबोध आणि हास्यास्पद होतं. ते म्हणाले, आमच्याकडे उसाचं क्षेत्र जास्त आहे, डुक्कर उसामध्ये जास्त झाल्यामुळं ती छऱ्याची बंदूक आहे. मग रानातली डुकरं आणि हरणं पळवण्यासाठीची बंदूक घेऊन महाराज स्टेटसला फोटो का ठेवतात? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? याच पिस्तुल्या महाराजांवर आयोजकांनी आणि वारकऱ्यांनी खूप गंभीर आरोप केलेत. सप्ताहाचा काला झाल्यानंतर किशोर महाराज हिशोब न देता तब्बल 2 महिन्यांपासून फरार झालेत. लोकांचे फोन उचलत नाहीत असा आरोप आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे ज्या माणसाकडे स्वतःची गाडी नव्हती त्या माणसानं हा सप्ताह संपल्यानंतर अवघ्या 15 दिवसात लातूरमध्ये 1,40,00,000 रुपयांचं घर विकत केल्याचा गंभीर आरोप आयोजकापैकीच काही लोकांनी केलाय. तसंच संतांच्या पादुकावर आलेले चिल्लर पैसे देऊन या महाराजांनी सोनं खरेदी केल्याचाही आरोप आहे. छोटे कदम माऊली काय म्हणाले? या संपूर्ण वादात स्वतःची कोंडी झाल्यानंतर पिस्तुल्या महाराजांनी हिशोबाची संपूर्ण जबाबदारी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम उर्फ छोटे माऊली आणि सोनवणे यांच्यावर ढकलली. याच आरोपांना उत्तर देण्यासाठी छोटे माऊली यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली. लातूरमध्ये येऊन त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि सर्व आरोपांचं खंडन केलं. त्यांनी स्पष्ट केलं की या सप्ताहामध्ये केवळ मी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विभागाची जबाबदारी सांभाळली. आर्थिक व्यवहाराशी आणि पैशाच्या संकलनाशी आपला कोणताही संबंध नव्हता. ते पुढे म्हणाले की आतापर्यंतच्या 6 सप्ताहाप्रमाणेच या 7व्या सप्ताहासाठी स्वतः स्वखर्चानेच लातूरला आले आणि परत गेले. सप्ताह दरम्यान काल्याच्या कीर्तनानंतर त्यांच्या पाया पडताना भाविकांनी दिलेली दक्षिणा त्यांनी थेट गोशाळेला दान केली. याची 60,101 रुपयांची पावती त्यांनी पत्रकार परिषदेत सर्वांसमोर दाखवली. तर स्वतःच्या देणगीची 284 रुपयांची पावतीही सादर केली. लातूरच्या पैशाचा हिशोब लातूरकरांनीच मागावा आणि तो लातूरकरांनाच दिला जावा असे खडे बोल त्यांनी सुनावले. आपला हिशोबाशी संबंध जोडणं म्हणजे पाकिस्तानच्या बँकेचा घोटाळा अमेरिकेने निकालात काढण्यासारखा आहे असा दावा त्यांनी केला. मग पैसा
कुणी खाल्ला. वारकरी महाकुंभ सोहळ्याचे हिशोब तपासणी सोनवणे यांनीही पत्रकार परिषदेत हिशोब मांडला. त्यांच्याकडे असलेल्या 3 रजिस्टरच्या नोंदीनुसार या महाकुंभात एकूण 3,25,45,242 रुपये जमा झाले. यापैकी सप्ताहाचा खर्च 2,33,30,629 रुपये इतका झाला. म्हणजेच 92,14,613 रुपये शिल्लक राहिले. या व्यतिरिक्त पादुकांवरील देणगीचे अंदाजे 40 लाख रुपये पकडून एकूण 1,32,00,000 रुपयाहून अधिक रक्कम गायब आहे. याचा कोणताही हिशोब किशोर महाराजांनी दिलेला नाही. स्वतः किशोर महाराजांनी एका मुलाखतीत एकूण 3,29,38,997 रुपये जमा झाल्याचं आणि पैसा आपल्याकडे नसल्याचं सांगितलं. यातील सर्वात मोठा कायदेशीर फ्रॉड म्हणजे या भव्य दिव्य सप्ताहासाठी कोणताही नवीन अधिकृत ट्रस्ट स्थापन करण्यात आला नाही. किशोर महाराजांनी स्वतःची जुनी आणि बंद पडलेली भक्तिशक्ती पावनधाम नावाची ट्रस्ट पुनर्जीवित केली आणि लोकांकडून आलेल्या देणग्याचे चेक याच नावावर परस्पर जमा केले. इतर आयोजकांच्या केवळ कागदावर सह्या घेण्यात आल्या असा आरोप आहे. पिस्तुल्या महाराजांनी आईलाही फसवलं. पत्रकार राजू पाटील यांच्या मते किशोर महाराज शिवणीकर यांनी केवळ लातूरकरांनाच नाही तर स्वतःच्या आईलाही फसवलंय. शिवणी गावात त्यांच्या मातुश्री सरपंच असताना 15व्या वित्त आयोगातून जल जीवन योजनेचं काम चालू होतं. तिथे केवळ 84 कुटुंबांना नळ देऊन कागदोपत्री 232 कुटुंबांना नळ दिल्याचं रेकॉर्ड तयार करण्यात आलं. यातून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या नावावर 90,400 रुपयांचा भ्रष्टाचार किशोर महाराजांनी केला. जो माणूस आपल्या आईला फसवतो तो संप्रदायाची सेवा करेल का? जो माणूस आईला फसवतो हिंदुत्वाचं रक्षण करू शकतो का? असा सवाल राजू पाटील यांनी केला. वारकरी संप्रदायाचा पोशाख घालून फिरणाऱ्या या पिस्तुल्या महाराजामुळे वारकरी संप्रदायाला मोठा कलंक लागलाय. त्यामुळं आता प्रकरण लातूर पोलिसांपर्यंत गेलंय. लातूर पोलिसांकडे तक्रार. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर लातूरमधील वारकरी आणि सप्ताहासाठी राबणाऱ्या इतर आयोजकांनीच लातूरचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. सप्ताहानंतर हिशोब न देता किशोर महाराज गायब झाले आणि हिशोबासाठी फोन केल्यावर व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पिस्तुलाचे फोटो ठेवून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात अशी रितसर तक्रार या वारकऱ्यांनी पोलिसात केली आहे. थोडक्यात काय तर या संपूर्ण प्रकरणातून लातूरकरांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने एक धडा घेण्याची गरज आहे. जे लोक अति देवदेव करायला सांगतात तुम्ही खरे देवभक्त नाहीच, तुमच्या भक्तीत खोट आहे असं कोणी सांगायला लागलं तर त्याच्यापासून 4 हात लांब राहायला पाहिजे. आपण जो घामाचा पैसा कमवतो तो योग्य ठिकाणी जातोय ना याची खात्री केली पाहिजे. अन्यथा लुटून बंगले भरणारे भोंदू पायलीला 50 आहेतच. पण तुम्हाला काय वाटतं? लातूरकरांना आणि सर्वसामान्य हिंदूंना कोण फसवलं? हिंदूंच्या भावनांशी कोण खेळतंय? महाराष्ट्रात भोंदूबाबांचा सुळसुळाट का झालाय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाचं म्हणणं तुम्हाला खरं वाटतंय? पिस्तुल्या महाराज की छोटे माऊली कदम की हिशोब तपासणी सोनवणे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या टिवडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.